हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर स्टडी स्टुडिओ चॅनल. आज आपण शिकणार आहोत वेगवशता. हा धडा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी लिहिला आहे. ह्या धड्याच्या नावावरूनच आपल्याला समजलं असेल की हा धडा गती, वेग, स्पीड ह्याच्या बेसिसवर आहे. आपण असं मुंबईकरांबद्दल ऐकलं आहे की मुंबईकरांना वेळ नसतो, मुंबई रात्रीची सुद्धा चालू असते. आणि हे ऐकलं नसून आपल्याला माहीतसुद्धा आहे. आपल्यापैकी आपण बरेचसे सगळेच जण ऑलमोस्टली मी असं अजून करते की मुंबईतले आहेत. सो आपल्याला माहिती आहे की कधी न थांबणारं जीवन हे मुंबईचं असतं. आणि अशात आपल्याला सगळेजण असे आपले नातेवाईक जे गावामध्ये वगैरे राहणारे किंवा बरेचसे असे जण म्हणतात की मुंबईकरांना काही वेळच वगैरे नसतं. तर हा सगळा धडा आहे ना पूर्ण ह्या सगळ्या गोष्टींवर आधारित आहे. तर चला बघूया काय. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या जीवनाचा आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. म्हणजे जर आपण एका योग्य दिशेने विचार करत असू, एका योग्य पॉईंट ऑफ व्ह्यूने जर एखाद्या गोष्टीचा आपण विचार करत असू तर आपली प्रगती नक्कीच होते. पण एखादी गोष्ट आपण चुकीच्या रॉंग वेने घेतली तर मग तिथे आपलं पराभव होणं हे निश्चितच असतं की तिथे कुठे ना कुठेतरी मग आपल्याला अडचणी फेस कराव्या लागतात. पण आपण जर सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्हली आणि चांगल्या वेने विचार केला तर वाईट गोष्ट पण चांगली घडते. तर इथे त्याचा अर्थ हा आहे. परत ती विचारांची गती. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती ह्या संज्ञेला पात्र ठरते. ओके, दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. म्हणजे ज्या गतीला दिशा नसते. आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना की आपण जर एखाद्या गोष्टीचा वाईटपणे विचार केला तर तिथे आपल्याला कुठे ना कुठेतरी अडचणींना सामोरं जावं लागतं. तर हे सेंटेन्स तेच आहे की दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांना व्यापलेल्या असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्प काळात तरी स्थिर राहतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. अहोरात्र भरणारी आणि थरथरणारी वाहने पाहिली की आश्चर्य वाटते. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशांचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला. पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठेच दिसत नाही. आता आपण जर असा विचार केला ना मंडळी, तर बघितलं ना की असं जर बघायला गेलं ना तर एकेकाच्या घरामध्ये 4-4, 5-5 गाड्या पडून नाहीत अशा सहज. ज्यांच्याकडे बराचसा पैसा आहे त्यांच्याकडे प्रत्येकाला सेपरेट गाडी असं न करता आपण एका कुटुंबासाठी एक गाडी असा विचार करा. जे ऑफकोर्स मध्यमवर्गीय असतात त्यांना तर एक गाडीच घेणं शक्य असतं. पण असं जर आपण श्रीमंतांकडे बघितलं तर एक लहान मुलासाठी सुद्धा एक त्यांची सेपरेट गाडी असते. जसं ड्रायव्हर वेगळा असं अशा अनेक गोष्टी असतात. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. आता आपण असं बघायला गेलं ना आपल्याला दिवसातले 24 तास पण कमी पडतात. आपल्याला इतकी प्रचंड कामं असतात आणि आपण इतकी घाईत असतो ना. आणि मुळात ना हे वेगवशता म्हणजे फक्त वाहनांचंच आहे की आता आपण सध्याच्या काळात जर मुलं बघितली की ती मुलं इतक्या जोरात मोटरसायकलीवर गाड्या चालवतात स्पीडने. एक हाऊस म्हणून, एक
ट्रेंड म्हणून. आणि मग ॲक्सिडेंट्स होतात, सिग्नल तोडतात, अशा बऱ्याचशा गोष्टी आहे जे आपल्या भारतामध्ये जास्त प्रमाणावर घडल्या जातात. नियमांचं पालन, ट्रॅफिकच्या नियमांचं जास्त करून लोक पालन करत नाही. सिग्नल तोडतात, गाड्या जोरात चालवतात, गाड्या ड्रिंक करून चालवतात. आपल्याकडे ड्रिंक अँड ड्राईव्हवर पण बंदी असूनसुद्धा लोक ड्रिंक ड्राईव्ह करतात आणि मग मोठमोठे ॲक्सिडेंट्स होतात आणि ते आपला जीव गमावतात. विनाकारण म्हणजे कारण नसताना माणसाला त्याचा जीव गमवावा लागतो. ह्या अशा छोट्या गोष्टी आपण फॉलो नाही केल्या तर. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाही. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकेला, आपलं कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना एका बाजूला. आपल्याला एका दिवसामध्ये बरीचशी कामं असतात. शाळेत जायचं असतं, कॉलेजला जायचं असतं, क्लासला जायचं असतं, किंवा आपल्या आईबाबांना, काका काकींना, आपल्या नातेवाईकांना कुठे कामावर जायचं असतं. कुठे आपल्याला जायचं असतं. प्रत्येक गोष्टी अशा आपल्या घराच्या जवळ नसतात. घरापासून समजा एखाद्याची शाळा ईस्टला आहे तर त्या वडिलांचं ऑफिस वेस्टला आहे, किंवा त्या मुलाचे क्लासेस जे ते भलतीकडेच दुसरीकडे. म्हणजे आपलं जे जीवन आहे ना ते 10 देशांना असं विखुरलेलं आहे आणि आपल्याला प्रवास करणं हे भागच आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपण चालत नाही पोचू शकत, म्हणून वाहनांचा आविष्कार झाला आणि म्हणून आपण वाहनं वापरतो. पण ते वाहन वापरण्याचं प्रमाण किती प्रमाणात आहे, आपण कसं वाहन वापरलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पण त्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात न घेता आपण त्या सगळ्या गोष्टी अशा दुर्लक्ष करतो. आणि त्याच्यामुळे शिवाजी रावांनी हा धडा दिला आहे की दुसऱ्या बाजूला असतं, दूर कुठल्या तरी दिशेला जीवनाचे टोक साधणार कशी, जोडणार कशी, शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाणे गती ही गरज आहे, पण अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. म्हणजे उगाचच जर आपल्याला आपल्या ऑफिसला किंवा आपल्या कॉलेजला 11 वाजता पोचायचं आहे तर आपण 10:30 वाजता निघतो, बरोबर? ते हे चुकीचं आहे. किंवा मग आपण 11:15 वाजता निघतो आणि इतक्या जोरात गाडी चालवून आपण तिथे पोहोचतो, हे चुकीचं आहे. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं आहे, ठिकाण कोणतंही असेल, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ह्या वाजता इथे पोचायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तिथे पोचायला तेवढा वेळ लागणार आहे. समजा मला माझ्या कॉलेजला जायचं आणि मला माहिती आहे माझं कॉलेज माझ्या घरापासून 1 तास दुरीवर आहे, 1 तास लांब आहे, तर मी 1 तास अगोदर निघेन माझ्या कॉलेजला पोचायला. तर आपण असा विचार न करता आपण अजून टाईम आहे असं पुढे लांबत नेतो आणि ऐन टायमावर निघतो आणि अतिघाई करतो. तर ती जी अतिघाई आहे ना ती आपल्याला जास्त महागात पडते. आणि इथे लेखकांना आपल्याला हेच समजवायचं आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप अतिघाई करतो आहे. अतिघाई न करता आपण वेळेमध्ये सगळी कामं केली पाहिजे. वेळेत तुम्हाला 11 वाजता पोचायचं, तुम्ही 10 वाजता निघा, 10:15 निघा, 10:30 निघा, तुमच्या डिस्टन्सनुसार, असं त्यांचं म्हणणं आहे. आपली कामे यथासाग पार पडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग आवेग म्हणावा. त्यापेक्षा अधिक वेग हा अक्षम आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघाती ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघरी आणि दराई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात.
घरे, कार्यालय, बाजारपेठ यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थ विरून जातात. वेगात एक बेशोही असते. भारतीयांना अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज साधता येतात, थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर गाठावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी साधलेले आहे. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडले की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनाच्या आहारी जातात. आरंभी माणसावर स्वार होतात, मग वाहने माणसांवर. आरंभी म्हणजे आधी सुरुवातीला माणसे वाहनावर स्वार होतात आणि मग नंतर वाहने माणसावर स्वार होतात. ह्या वाक्याचा अर्थ असा की जेव्हा आपण नवीन वाहन घेतो, ॲक्टिवा म्हणा, स्कूटर म्हणा, बाईक म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा, आपण जेव्हा एखादी गाडी घेतो स्वतःसाठी तेव्हा आधी आपण त्याच्यावर बसतो, पण नंतर ती आपल्यावर बसू लागतात. मग इथून घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या वाण्याकडे जाण्यासाठी पण आपल्याला गाडीची गरज लागते. ह्या वाक्याचा अर्थ असा आहे की तुम्ही वाहने आल्यापासून तुम्ही चालणंच बंद केलं आहे. आता आपण लेखकांचं असं म्हणणं आहे की भारतीयांनी अमेरिकेची जीवनशैली पत्करली आहे मुळातच, आणि काही चुकीचं नाही आहे, कारण अमेरिकेमधली जी रस्ती आहेत किंवा त्यांची जी वाहतुकीची नियमे आहेत त्यांचे पालन ते लोक करतात मुळात, आणि त्यांचं घर आणि त्यांचे कामाची ठिकाणं ह्यांच्यामध्ये बराचसा अंतर असतो. इतका अंतर असतो की तो आपल्याला चालून जाणं शक्य आहेच नाही. म्हणून तिथे प्रत्येक घरात एखादं तरी वाहन असतं ट्रॅव्हलिंगसाठी. म्हणूनच आणि आपल्या भारतामध्ये जर बघायला गेलं तर इतका अंतर नाही आहे, गोष्टींमध्ये इतका अंतर नाही आहे, आणि आपल्याकडे वेगवेगळ्या सुविधा पण आहे. बस आहे, ट्रेन आहे, रिक्षा आहे, टॅक्सी आहे, अशा अनेकशा गोष्टी आहेत आपल्याकडे. तरीही आपल्याकडे अनेकांच्या घरामध्ये 4-4, 5-5 वाहनं सहज पडलेली दिसतात. काही जणं वाहनं विकत का घेतात, एखादी गाडी विकत का घेतात, तर मी इतरांना जळवलं पाहिजे किंवा माझ्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी ती वाहनं घेतात. मुळात ती वापरण्यासाठी घेतलीच जात नाही. काहींची मेंटॅलिटी अशी पण आहे. आणि वाहनं म्हणजे एखाद्या गाड्या, कोणती गाडी असू दे, ती गाडी जितकी आपल्यासाठी उपयोगी असते तितकीच हानिकारक पण असते. कोणत्याही, जसं बोलतात ना की नाण्याला 2 बाजू असतात, सेम तसंच आहे ह्या गाड्यांच्या बाबतीत पण. त्यांचा जितका आपल्याला उपयोग आहे तितक्याच त्या आपल्यासाठी घातकीसुद्धा आहेत. म्हणजे कसं की पेट्रोल आपण जास्त वापरतो, परत मग त्यातून निघणारं धूर,
मग त्या धुरामुळे होणारं प्रदूषण, परत मग ट्रॅफिकमध्ये अडकणं, लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात ट्रॅफिकच्या. त्याच्यानंतर मग ते हॉर्नचे आवाज, सततचं होणारं नॉईज पोल्युशन, त्या हॉर्नच्या आवाजामुळे होणारं सततचं नॉईज पोल्युशन, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून लेखकांचं असं म्हणणं आहे की आपण जी अमेरिकेची जीवनशैली पत्कारतोय, मुळात तिथे त्यांना ते गरजेचं आहे, जे भारतामध्ये इथे गरजेचं नाही आहे. फारसं गरजेचं नाही असं बोलता नाही ना, पण फारसं गरजेचं नाही आहे. आणि आपण बरं, आपल्याकडे वाहनं आहेत, ठीक आहे, आपल्याला आवड आहे, पण मग आपण त्या वाहनाचा किती, कसा, केवढा आणि कुठे उपयोग केला पाहिजे हे आपलं स्वतःला माहीत असलं पाहिजे. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहतील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. म्हणजेच आता मी तुम्हाला जसं सांगितलं, केव्हा, कुठे, कसं, कधी वाहन वापरलं पाहिजे ते आपल्या हातात असतं. ते तरच लेखकांनी असं म्हटलं आहे की कामापुरतं आणि कामासाठी वाहन आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. आत्ताच मी तुम्हाला मगाशी बोलली की आपण किती श्रीमंत आहोत किंवा आपण ट्रेंडनुसार कसं चालतो आहे हे दाखवण्यासाठी, फक्त लोकांना जळवण्यासाठी आपण वाहनं घेतो, हे किती चुकीचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण कर्ज काढतो अक्षरशः, हे अजूनच जास्त चुकीचं आहे. खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटक्या मारून आणले म्हणजे अनेकांना बरं वाटतं. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बन्नेश्वर, विठ्ठलवाडी कडचे रस्ते का दिसत नाही? वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड का आहे? शेतमाळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझरा कशासाठी घालायचा? आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले आहेत. असे आपल्याला बरेचसे लोक रस्त्यावर दिसतात की ज्यांना काहीही काम नसतं, फक्त वेळ घालवायचा असतो म्हणून एक चक्कर मारण्यासाठी आपलं गाडी काढतात आणि गाडीवर फिरून येतात. किती निरर्थक आहे बघा बरं. तो पेट्रोलचाही नाश, आपला वेळेचाही नाश आणि रस्त्यावर उगाचची नको ती गर्दी. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनाचे वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्याकुळता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून
हदरे बसून मज्जातूत आणि मणके कमकुवत होतात. म्हणजे ह्याने आपल्या शरीराला सुद्धा त्रास आहे, आपल्या शरीरासाठी पण किती घातक आहे हेही कळतं आहे आपल्याला. म्हणजे जर सतत अनेक तास बसून जर गाडी चालवली ना तर आपल्या पाठीचा मणका दुखायला लागतो. परत ते स्ट्रेनिंग पकडून पकडून हात दुखायला लागतात. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यांनी आपल्याला त्रास होतो. तसंच कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालीच्या संगती विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे हालचालीची संगत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गाविरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले तणाव वाढून पोचणार तरी कुठे? आपले स्वस्थ आणि अस्वस्थ हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाचच भावविश्वास होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. आपण असं ऐकलेलं असतं की खूप सारं असं पुण्य केलेलं असतं म्हणून आपल्याला मानवी जन्म लागतो आणि तो मानवी जन्म लाभला तर तो आपल्याला जगता आलं पाहिजे. जोरजोरात स्पीडने खूप स्पीडने गाड्या चालवून आपण तो धोक्यात टाकतो आहे आणि आपण विसरून जातो आहे की अपघात झाला आणि एका झटक्यात आपला जीव गेला तर आयुष्य आपलं पूर्ण संपलं. आपली स्वप्न, आपल्या सगळ्या गोष्टी संपून जातात. तर यापुढे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्यापैकी कोणी गाडी जोरात वगैरे चालवत असेल तर तुम्ही प्लीज गाडी जोरात चालवू नका. आवश्यक असेल तर वाहनाचा वापर करा, नियमांचं पालन करा. थँक्यू, धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सगळ्यात जास्त फॉरवर्ड करा. धन्यवाद.